एवरीवन। जैसे कि आप सब लोग जानते हैं कि हमने लास्ट वीडियो में एक टॉपिक शुरू किया था, केमिस्ट्री इन एवरीडे लाइफ। ये टॉपिक का जो पहला पार्ट है वो खत्म हो चुका है। आज हम उसका सेकंड पार्ट शुरू करेंगे। तो पहले से थोड़ा रिवाइज करते हैं। पहले पार्ट में हमने क्या क्या देखा था। द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द केमिस्ट्री एवरीडे लाइफ, उसका इंट्रोडक्शन देखा था। डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री चेक की थी हमने। उसके बाद एग्जाम्पल्स ऑफ द एवरीडे लाइफ, जो अपने रिएक्शंस होते हैं एवरीडे लाइफ के अंदर, वो हमने कवर किए थे। उसके बाद हमने फूड केमिस्ट्री को शुरू किया था। दैट वाज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, फूड केमिस्ट्री। देन वी हैव कवर्ड क्वालिटी ऑफ फूड। देन वी हैव सीन द एनाल्जेसिक्स एंड देयर एग्जांपल्स, देयर डेफिनेशंस. Then we have seen medicinal chemistry, the part. The first part was the drug, second part was the medicine, and the third part was the analgesics, their definition, their examples, antipyretics, definition and example, anti-inflammatory. तो ये सब हमने पहले पार्ट में कवर किया था, ठीक है ना। तो जिन लोगों ने अभी तक वो पार्ट फर्स्ट नहीं देखा है, ऊपर आई बटन पे उस वीडियो की लिंक है, आप वहाँ पर जाकर देख सकते हैं। एक बात होती है किसी भी चैप्टर की और या फिर किसी भी मूवी की अगर स्टार्टिंग मिस हो गई तो आगे उस चैप्टर की या फिर मूवी में कुछ समझ में नहीं आता। इसलिए जिन लोगों ने अभी तक वो फर्स्ट पार्ट नहीं देखा है, जाकर पहले उस फर्स्ट पार्ट को देख लीजिए इस टॉपिक के, और फिर सेकंड पार्ट को देखिएगा। तो चलिए शुरू करते हैं। मैं हूं आपका अरबाज मुर्मे और आप देख रहे हैं केमिस्ट्री इज लाइफ। सो नाउ द पॉइंट, एंटी माइक्रोबियल. एंटी माइक्रोबियल आर द ड्रग्स which inhibit the growth of microbial cells or which kills the microbial cells. Okay, now what are the microbial cells? It can be bacterial, it can be fungus. Okay, these are all, it can be a virus, so it kills the microbial cells or it inhibit the growth. त्याची ग्रोथ जे आहे ते थांबवतात. असे कुठून असतात? अँटी मायक्रोबियल जे ड्रग, जे बॅक्टेरिया किंवा फंगस जे आहे ग्रोथ थांबवतात किंवा त्याला किल करतात, त्याला मारून टाकतात, असे ड्रग असतात अँटी मायक्रोबियल. Mostly disinfectants are used. These are the non-selective antimicrobial cells. Disinfectant, इन्फेक्शन होण्यापासून ते थांबवतात असे जे केमिकल आहेत, जे की इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला आपण ते ड्रग वापरतो, ते कुठले असतात? डिसइन्फेक्टंट्स. मग मोस्टली डिसइन्फेक्टंट्स जे आहेत ते ॲज अ अँटीमायक्रोबियल म्हणून वर्क करतात. डिसइन्फेक्टंट्स कुठले कुठले असतात, त्याचे एक्झाम्पल काय आहेत? मोस्टली आयोडीन जो आहे तो ऑल्सो एक अँटीमायक्रोबियल सेल वापरतो आपण, आयोडीन जो आहे. Examples of the disinfectants are formalin, hydrogen peroxide or iodine. These are used as an antimicrobial. Then we will go forward to the antiseptic. Now the antiseptics are the drugs or the chemical substances which are used to sterilize the living tissue. Sterilize the living tissue and stop when the risk of the infection is very high. जेव्हा जर आपल्याला कुठंतरी दुखापत झाली किंवा कुठंतरी बर्निंग झाली तर आपण तिथं काय करतो? अँटीसेप्टिक किंवा सर्जरी करताना वगैरे अँटीसेप्टिक वापरतो. कारण जर इन्फेक्शन होण्याचं रिस्क जास्त असेल तर तिथं काय वापरतो? अँटीसेप्टिक ड्रग्ज असा आपण वापरतो. आपण बघतो शाळेमध्ये वगैरे, कॉलेजमध्ये वगैरे त्यांच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये एक आयोडीनची बॉटल असते, है ना. आयोडीनची बॉटल कशावर वापरतो आपण? अँटीसेप्टिक. जर कुठं मार लागलं वगैरे तर ते आयोडीन लावतात, कारण तिथं इन्फेक्शन होऊ नये बॅक्टेरियाचा किंवा व्हायरसेसचा. ते जे आहेत ते काय आहेत? अँटीसेप्टिक. मोस्टली अँटीसेप्टिक्स आर, जे आपण घरामध्ये वापरतो कुठला आहे? टर्मरिक. हळद सुद्धा एक अँटीसेप्टिक आहे. जो टर्मरिक अँटीसेप्टिक क्रीम आपण ॲड बघतो टी व्हीमध्ये, सो इट इज अ अँटीसेप्टिक. और अगेन आयोडीन, आयोडोफॉर्म म्हणा, ती सुद्धा काय आहे? अँटीसेप्टिक. मोस्टली वी सी द डेटॉल इज ऑल्सो यूज्ड ॲज अ अँटीसेप्टिक. दिस वॉज द अँटीसेप्टिक. देन वी विल गो फर्दर टू द antibiotic. So the antibiotics are the drugs which are used to inhibit the growth of the mostly bacteria. Biotic for the bacteria, to reduce the growth of the bacteria or to kill the bacteria. The drugs are called as antibiotic. Now the mostly the antibiotic drugs are made from the bacteria. बॅक्टेरिया पासूनच त्यांना मारण्यासाठी जी दवा असते, जे ड्रग आहे ते तयार केले जातात. सो अँटीबायोटिक्स आर मोस्टली प्रिपेअर्ड फ्रॉम द बॅक्टेरिया. एक्झाम्पल्स आर पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन. These are the antibiotic drugs. So in this way we have covered the medicinal chemistry of this chapter. Okay, we have seen antimicrobial, antiseptic, antibiotic and their examples. Now we will go for the last portion of this chapter, chemistry of cleansing agent. The chemistry of cleansing agent. Now first of all, what is meant by the cleansing agent? Cleansing agents are the substances which are used to remove dirt or the stain from the surfaces. एखाद्या सरफेस पासून जर आपल्याला धूळ किंवा जी घाण आहे ते रिमूव्ह करण्यासाठी जे आपण सबस्टन्स वापरतो त्याला काय म्हणणार? क्लिन्झिंग एजंट. नाउ इन दिस चॅप्टर द क्लिन्झिंग एजंट्स आर ऑफ टू टाइप्स, सोप अँड द डिटर्जंट. वी विल सी वन बाय वन. देन फर्स्ट ऑफ इज सोप. व्हॉट इज मीन बाय द सोप? नेमकं साबण म्हणजे काय? जे आपण रोज वापरतो साबण, त्याची डेफिनेशन काय आहे? सोप आर द सोडियम और पोटॅशियम साल्ट्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स.
ते लॉंग चेन फॅटी ॲसिड जे असतात त्यांचे सोडियम आणि पोटॅशियम साल्ट आहेत. सोप म्हणजे नेमकं आपण बघूया आता सोप तयार कसं होतं. व्हॉट इज द रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ सोप. नाउ सोप्स आर फॉर्म बाय द अल्कलाइन हायड्रोलिसिस. द वर्ड alkaline hydrolysis. We know the word hydrolysis in the presence of water, and the alkaline mean the presence of alkali or alkaline earth metals जे आहेत आपण एलिमेंट एस ब्लॉक मधले ते जे एलिमेंट आहेत त्यांच्यासोबत रिॲक्शन होते कोणाची, लॉंग चेन फॅटी ॲसिडची. The soaps are formed by alkaline hydrolysis of natural oils or fats with sodium hydroxide or potassium hydroxide. We can use sodium hydroxide as well as we can use the potassium hydroxide, and this process for formation of soap is known as saponification. Okay, the process by which soaps are formed are called as saponification. So I repeat the process. Soaps are formed by alkaline hydrolysis of natural oils or fats with sodium hydroxides or potassium hydroxide. There is a formation of soap. Now we will see how the reaction actually takes place. This is the natural oil or fat which is also called as triester. There is a formation of bond between this triester. This is a ester group. We know that functional group of the ester, and it reacts with the three molecule. The proportion is 1:3. One molecule of ester, oil or fat, or 3 molecules of sodium hydroxide or potassium hydroxide. I have used here sodium hydroxide. Okay. Now, how the reaction actually takes place? What the bonds, the breaking of the bond and the formation of bond. Okay. Here is a bond between CH2O. Here is also a bond between CHO, and here is also a bond between CH2O. Now, the bond breaking between this CH2O, CHO, and CH2O takes place. The bond breaking takes place via heterolytic fission. Now we know the bond breaking are of two types, homolytic and heterolytic. Homolytic bond fission means the equally sharing of the electron takes place and the bond breaking takes place. But in heterolysis, one atom gets the two electrons. Okay, the bond which they have shared, one atom takes all the two electrons and become a negative charge. Okay, and one atom having a positive charge. So in this, the carbon and oxygen. Now the bond fission, heterolytic bond fission, is depend upon the electronegativity of that element. Here is a carbon and here is oxygen. The most electronegative element between this is oxygen. So the electron pair will shift towards the oxygen. Here also same, carbon and oxygen, electron pair will shift towards the oxygen, and here also the same, electron pair will shift towards the oxygen. So oxygen having negative charge in all three cases, and carbon having positive charge in all three cases. Okay, this was the bond breaking in ester group. Now here the sodium hydroxide, sodium and hydroxide ion having a bond. Okay, now here also the breaking of bond takes place. Now the sodium and oxygen, also here is also the same condition. Sodium is a less electronegative element than oxygen, so that this bond pair will shift towards the oxygen. Oxygen having negative charge and sodium having positive charge. Okay, now the positive ion attracts toward the negative ion. So this positive carbon will form a bond with this oxygen having negative charge, and there is a formation of CH2OH. Here also the same, CHOH and CH2OH. Here is a formation of byproduct which is glycerol, propane 1,2,3 triol. Okay, you have seen how the bond is formed. Now the remaining part, the ester group having oxygen a negative charge, and here are 3 atoms of sodium having positive charge. So they will also bond form. Here positive charge of the sodium will attract toward the negative charge of the oxygen, and there is a formation of 3 molecules of sodium salts of long chain fatty acids, which is actually known as soap. Now this is our main product which is called as a soap. Soaps are the sodium or potassium salts of long chain fatty acids. Okay, so this is the formation of soap. This is the process, and this actually whole process is known as saponification. This process is known as saponification. Here is the formation of soap. So this was the first part. Now we will go to the second part, detergent. Detergents are the synthetic man-made cleansing agents. We use detergents. Mostly the detergents are used in the hard water. Now the concept hard water. There are two types of water, hard water and soft water. Now what is meaning of hard water and soft water? Hard water means the water having the percentage of minerals high. ओके, त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज ऑफ मिनरल्स असतो तो हाय असतो, जास्त असतो. मग ते मिनरल्स कुठले कुठले असतील, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, झिंक असेल, असे जे आयन्स असतात ज्या पाण्यामध्ये ते जास्त असतात त्याला म्हणतात
हार्ड वॉटर आणि ज्यामध्ये ते आयन्स नसतात त्याला म्हणतात सॉफ्ट वॉटर. सो डिटर्जंट्स आर मेड मेनली फॉर द हार्ड वॉटर. ओके, these are the man-made cleansing agents, detergents. Detergents are of three types. It can be anionic detergents, it can be cationic detergents, or it can be non-ionic detergents. So this was the concept about the detergents. Now the main concept is how this cleansing agents works. What is the mechanism behind the cleansing agent? याच्या मागची मेकॅनिझम काय आहे नेमकं. ओके, तर आता ते पाहूया. डिटर्जंट्स आणि सोप जे आहेत ह्यांचे जे आहेत मेनली दे आर हॅव्हिंग टू पार्ट्स. डिटर्जंट्स आणि सोपचे जे आहेत दोन पार्ट असतात. पहिला जो आहे त्यांचा पोलार पार्ट असतो. नाव इथे तुम्हाला आता खूपशा कन्सेप्ट शिकण्यासाठी भेटणार आहेत, लक्षपूर्वक बघा. सोप्स और डिटर्जंट्स हॅव्हिंग टू पार्ट. पहिला पार्ट जो असतो त्यांचा असतो पोलार पार्ट. पोलार पार्ट्स मीन दे आर हॅव्हिंग पोल्स. ओके, ॲज वी सी इन द मॅग्नेट, चुंबकामध्ये जे असते दोन असतात पार्ट, नॉर्थ पोल साऊथ पोल. तसे इथं काय असतात, पहिला जो आहे तो पोलार आहे, तिथं काय आहेत पोल्स तयार होतात पहिल्या पार्टमध्ये. त्याला अजून एक नाव आहे, दॅट पोलार पार्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेड. इट इज द हेड ऑफ दॅट पार्ट अँड इट इज अ हायड्रोफिलिक. Now what is mean by this hydrophilic? Hydro means water, as we have seen hydrolysis, hydro, water. Hydro word is used mainly for the water molecule. So the hydro, the word, when we divide this word, hydro means water, and the philic means the loving, water loving. The head part is water loving, so it dissolves in the water. So hydrophilic means water loving, which dissolves in the water. And the second part, which is a non-polar. The second part of the soaps or detergent is a non-polar. The non-polar part is also called as tail. Polar part is called as head, this is called as tail, and this tail part is a hydrophobic. Now you can imagine hydrophilic, water loving. What will be the hydrophobic? Water hating, ज्याला की पाण्यामध्ये डिसॉल्व होत नाही. हायड्रो मीन्स वॉटर, फोबिक मीन्स त्याची भीती असते पाण्याची. फोबी आपण म्हणतो ना, फोबिया, याला या कंडिशनचा फोबिया आहे आपण म्हणतो. त्याला जी भीती आहे त्याला त्याच्याकडे ते आवडत नाही, त्याला फोबिया मीन्स भीती असते. मग हायड्रोफोबिक मीन्स त्याला पाणी आवडत नाही, तो पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. हायड्रोफोबिक जो एरिया आहे, टेल जी आहे ती डिझॉल्व होते कशामध्ये, ऑइल्स और फॅट मध्ये डिझॉल्व होते. सो दिस इज हायड्रोफोबिक. नाव द हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक जे दोन वेगवेगळे पार्ट आहेत, ते जेव्हा त्याचे मागचे मेकॅनिझम जे आहे ते हे दोन पार्ट जे इंटरॅक्ट होतात आपल्या सरफेस सोबत कुठलाही पदार्थ सबस्टन्सच्या, आणि तिथली जी डर्ट आहे, तिथली जी स्टेन आहे ते दूर करतात. ओके, अँड क्लीन करतात त्याला. सो दिस वॉज द मेकॅनिझम बिहाइंड द क्लिन्झिंग एजंट हॅव्हिंग द टू पार्ट, पोलार अँड नॉन पोलार. सो in this way we have completed the remaining portion of the chemistry in everyday life. The remaining portions, what the summary of the portion today is, we have seen, first of all we have seen the medicinal remaining part, which was antimicrobial, then antibiotic, antiseptic, three concepts, their examples also we have seen. Then the chemistry of cleansing agents. In the chemistry of cleansing agent we have seen soap and the detergent, the process of formation of soap, and the detergents, their types, and the concept of hard water and soft water. Then the mechanism of the cleansing agents. In this way we have completed the whole topic of class 11, chapter number 16, chemistry in everyday life. This was all about this chemistry in everyday life. तो इस चैप्टर को अच्छे से करो. ओके, इसके ऊपर क्वेश्चन आते हैं. मैंने मेन जितने भी टॉपिक्स हैं, मैंने जितने भी पॉइंट्स हैं वो सारे कवर किए हैं एग्जाम्पल के साथ. ओके, तो आज तो ये टॉपिक यहाँ पर खत्म हुआ. मिलते हैं अगली वीडियो में एक नए टॉपिक के साथ. थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.